सडन प्लॅनमध्ये जराशी स्थगिती आली होती, तरी अचानक भयानक मंडळाला जाग आली आणि अचानक भयानक मंडळाचे अर्धे कार्यकर्ते बाहेर फिरायला गेले असता अर्ध्या कार्यकर्त्यांनी एक नवीन कामगिरी करायचं ठरवलं. काल रात्रीच प्लॅन झाला आहे आणि सडन प्लॅन असेच होतात. ओव्हर टू ऋत्विज राऊत, ते थोडी प्रस्तावना देतील कसं काय काल प्लॅन झाला. तर आता आतमध्ये आला तर प्लॅन असा झाला. ॲक्च्युली ह्या सॅटर्डे म्हणजे ह्या विकेंडला आम्ही जाणारच होतो कुठंतरी जाणारच होतो आम्ही. जवळपास गेला बाजार एक एसटीतून जाऊन आलो असतो कुठेतरी, पण जाणारच होतो. अरे भूतदया. तर म्हणून मी काल सगळ्यांना मेसेज केला की जवळपासच जाऊया, तर कर्नाळा जाऊया का कुठे. तर आम्ही तर कुठल्याही प्लॅनला रेडी होतो. मग मी एकेकाला फोन केले, तयारच असतो आम्ही तर एकेकाला फोन केले. पहिला ह्याला केला, ओमकारला, त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं. त्याच्यानंतर मग मयूर दादाला केला, तो बोलला. मग ॲडीला केला, आंबाला केला, दाद्याला केला. दाद्या तर रेडीच होता ऑलरेडी. मग मी सगळे जवळपास होच बोलले होते. पण नंतर आम्हाला कळलं की आमची इर्टिगा नाही आहे. तर 7 जणांना न्यायचं कसं, कारण बाईक कमी आहेत. मग आता निघालं काय. हां, त्याच्यानंतर ॲडी आणि आंबा कॅन्सल झाले, म्हणून आमची आता स्विफ्ट निघते. मयूर दादाची आंघोळ झालेली आहे, तो पण येतो आहे. दोन्ही दादांनी सेम टाईमवर जागा केलेला आहे. आणि आम्ही हौशी कलाकार. तर आम्ही आता प्रस्थान करूच, कारण आमचं अश्व अजून निघाले. ॲक्च्युली कर्नाळा हे खूप भारी स्थळ आम्ही योजलेलं आहे. कारण मी तर अजूनपर्यंत कर्नाळा गेलो. मी पण नाही गेलोय, हा पण नाही गेलाय, आणि मयू कैलकर पण गेलेला नाही, आणि दाद्या पण गेलेला नाही. आणि जी 2 माणसं कॅन्सल झाली ना, तीच माणसं गेली होती. तर आता आमच्याकडे जाण्याचा बिलकुल एक्सपिरियन्स नाही आहे. तर आम्ही काय बोलतात त्याला, त्या जागेसाठी हे कट कर रे. नाही, आम्ही ते काय पुरेपूर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. हे कट करून टाका, ते आधीच आहे ते असं कट करून टाक. पण हे घे, पप्पा बघतात रिपीट बघतात. ते आधीचं कट करून टाक, ते आधीचं कट करून टाक, आणि हे घे सगळं घरी हे बघतात किंवा असं. ठीक आहे, हे काढू. पण आत्ता बोललं ते काय नक्की काढायचं, हे जे बोलतोय ते काढो. हे बोलतोय ते एवढं राव नाही. अरे केवढा सस्पेन्स, बोलले काय असं होईल. हे बघ, हे जर दोघं आता जी आहेत ती उठले नसते ना, तर आम्ही असेच. पण दादा उठलाय सरळ इकडून कणकेश्वरला गेलो असतो. सरळ दुसरा ऑप्शन संडे. पण विचारलं का रे कुठं चाललंय, प्लॅन नाही इकडेच जात होतो, इथं उभं राहिलं. विशाल लवेश इकडे गेलेत. कुठे रे, चौकला. आता दादा आणि दाद्या येतील. उठलेत. आणि तुम्ही पाहू शकता की कणकेश्वरला जायला किती गर्दी आहे, खूप गर्दी. कणकेश्वरला जायलाच किती गर्दी, आणि आम्ही त्याच्या विरुद्ध दिशेला चाललोय. जवळपास 44 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे जवळपास आम्ही आज दिवसभरात 100 किलोमीटर प्रवास करणार आहोत. कारण 44, 88 आणि ट्रेक पण असेल ना, जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास. 44 किलोमीटर आहे ना आपल्याला. ते गाडीत आहे ना. हो, मग तसंच नको दाखव असं. अरे लगेच फटीक तयार होतं. नको नाही, तसं नाही बोलत. आजचा प्रवास सांगतो मित्र, जवळपास 150 किलोमीटर आम्ही आज चालणार आहोत. चालणार, गाडीत बसणार आणि चालणार. तर मला वरचेवर खबर मिळाल्यानुसार कर्नाळाचा ट्रेकच्या आधी का त्याच्यातच कुठं मला माहित नाही, बर्ड सँच्युरी, त्याला पण घेऊन जाणार. कणकेश्वरला जाऊ, आम्ही इकडे जाऊ. तर बर्ड सँच्युरी आहे, पक्षी अभयारण्य. हे खास आमचे
पनवेलला राहणाऱ्या मित्रांसाठी मी ट्रान्सलेट केलं अभि वगैरेला. पक्षी अभयारण्य बर्ड सँच्युरी तर ते आहे. आणि मग तिथून ट्रेक आहे. तर वरुण राजा वा काय मला पटकर बोललो मी आज थोडीशी कृपा कर. का रे ये बोलला. अच्छा आमचा अजून एक माणसाला यायला चाललंय. हे सगळी ही कुठली फुलं रे? अनंताची ना? नाही हा या त्याची बाकीच ती 2 माणसं आली की आम्हाला दाखवतो. आजची आपली सवारी दाद्या निघाल्या ऑलमोस्ट. अनंताचे फुल काय टायटल आहे बघ, अनंताची फुले मस्त असं ना? पण हे एक फुलच आहे. वास चांगला असं त्याला. ओमकार मयूला आणायला गेलाय आणि माझ्या अंदाजाने जवळपास ओंकारला पाठवायला आहे माझ्या अंदाजाने 10 मिनिटात आपण निघतोय. कारण दाद्याने आत्ताच मला विचारलं ट्रेक आहे का, तर मी बोललो ऑब्विसली ट्रेक आहे. शूज घालतो. ट्रेक आहे का जास्त ससुर सार्कॅस्टिकली पूछ रहे हो की काय माहिती, मी 2 मिनिटं थांबलो असं बोललो. हो दाद्या ट्रेक आहे. तर निघणारच होता मी आता. झाडाला एकच फुल काय केस झालेत रे सिल्की सिल्की. एकटा फुल होता ना, एकच फुल म्हणजे होतं. एकच फुल म्हणजे त्याच्यावर असं पण नव्हतं की असं 5 फुलांचा एक असा झुपका तयार झाला आणि त्याच्यात एक फुल असं पण नाही. हा बॅक कॅमेरा होता फ्रंटनी चालू केल्यावर. म्हणजे आता बॅक कॅमेरा होईल काय? नाही. अरे यार माणसं आलेली आहेत. एका लावला भस्म का लावला काय ती फुटले रे तो, त्याला एवढ्या घाईत आणलास तू दादे आपला नाही. तर अजून एक माणूस आपला आलेला आहे. आता एकच फक्त राहिलेला आहे माणूस, तो म्हणजे आमचा. अरे इकडे इकडे बटे इकडे. हा इकडं कसं काय? तो टायर चेक करतोय सध्या. टायर वगैरे बरोबर आहेत ना गाडीचे. सवारीची चेकिंग चालू आहे. कसं बघतोय? माहिती की नाही, थोडासा नमक कम है इसमें. ये बाहेर. तुला अनंतचा वास येतो, त्याला बी वास मस्त नाही. अरे नाही गेट खोलण्याचा प्रयत्न. ओ 03 BH 1500 सगळे रेडी आहेत. एकच माणसाची वाट, तो पण दिसेल इथून. दादे आणि मी जवळपास मॅचिंग केलेलं आहे. येस वी आर गुड टू गो. प्रस्थान झालेलं आहे. दाद्या कसं वाटतं तुला? एकदमच शॉर्ट नोटीसवर सांगितलं तुला. दाद्या पण लगेच हो बोलला. हा ठीक आहे. गाडी जाते शेवटपर्यंत म्हणजे एवढं चालायला लागतं. हा काय प्रश्न आहे? अरे ब्रेक आहे तिथं खाली ह्याच्या रोडच्या बाजूलाच गाडी लागते ना. एकविरासारखा विषय नाही. खाली गाडी लागणार, कळलं? एवढ्या व्हिडिओ झाल्या आमच्या, पण आम्ही आमची कधी नदी नाही दाखवली. कारण आम्ही पावसात गेलोच नाही ना कुठे. नदी दाखवतो. जाम पाणी आहे नदीला. ते आता कमी झाले, समुद्रात गेलं ना अर्ध. तर आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. आमचा नाही, आमच्या गाडीचा. कारण मी त्याला तेच सांगत होतो की आपण आता थांबलो ना तरच विषय. त्यांनी तेच सांगितलं होतं मला ॲक्च्युली. बरोबर ना? हा तर गाडीचा नाश्तासाठी थांबलोय. मी जरा बाहेर उतरलो कारण आमच्यात CNG भरताना उतरतात. म्हणून मी ती दीपूसोबत जो विषय झाला, म्हणजे दीपू सांगतो ना जरा उतरा मग ती सवय लागली. तर ती पेट्रोल पंपाला गाडी थांबली 4 व्हीलर. आम्ही उतरतो बाई, मी तरी उतरतो. हा ती लोक नाही उतरत. आणि आज आमचा ड्रायव्हर, एकमेव इंटरनॅशनल ड्रायव्हर आम्हाला घेऊन जाणार आहे. कारण दादाची झोप पूर्ण झालेली नाही म्हणून तो झोपणार आहे.
बाकी रस्त्यात सांगेनच मी पर्यंत पोचतोय ते. पोचल्यावर मेसेज करतो, पोचल्यावर व्हिडिओ करतो. डोसा, इडली, सांबर, चटणी खायला आम्ही थांबलेलो आहोत. हा शब्द वाच. वी आर प्रमोटिंग दिस ब्रँड कच्छ. आम्ही मागवलेल्या गोष्टी सर्वात पहिले आल्या बाई. 100% दादा चमचं मेदूवडा. आपलं डेस्टिनेशन दिसायला लागलेलं आहे आपल्याला. थंब पोर्ट. आपण माझ्या अंदाजाने जवळपास 10 मिनिटात आपण पोचतोय इकडे. घराच्या बसण्यासारखं वाटते रे. मस्त वाटते रे. चे आयडियाज देताना सागर गावात कुठे जायचं बोललास? अंधेरी एक नंबर. किलीमंजारो. आयफोन नसताना काय केलं असतं रे? काय पटकन हे होते. तर आम्ही आलेलो आहोत आता नमस्कार केला. लेजिट वाकला भाई. गाडी इथेच राहते. अच्छा आपल्याला त्या साधारण बघू शकता किती उत्साह आहे इथे. एवढा उत्साह, काय गर्दी आहे. भाई गाडीला जर काय झालं ना, लाईर काय झालं तुझा? रिकॉर्ड हो रहा है भाई, रिकॉर्ड हो रहा है. कुछ करेगा तो मार खाएगा. वीडियो एविडेंस है अभी मेरे पास. पण पोहोचलेलं आपल्या ठिकाणाची इथे. बोल्ड दाखव.
आत्ताच आपण बॅग चेक केली, कारण प्लास्टिक वगैरे अलाउड नाही, आणि जरी घेऊन जात असलो तरी तसं तसं परत आणायचं आहे. आपण पोचलो आहे. अरे उलटे दिसते. नाही ते नीट होतं काय? हां. आणि वरुण राजाने थोडीशी हजेरी दाखवलेली आहे, तर आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत आता. काय चाललंय दादा कमी आहे. विल टेक वन सेल्फी हेअर. व्हिडिओमध्ये एक सेल्फी काढतो. व्हिडिओमध्ये एक सेल्फी काढतो. 1 2 3 से चीज. यू कॅन स्टार्ट. पण माझ्याकडे काय आहे ना स्टार्ट करायला. आहे ना, हे बघ. सगळं नवीन आहे जे काय आहे. सगळं जे नवीन आहे, पण असं म्हणतात की ते मोर दिसतात. आता बघूया आपल्याला किती मोर दिसतात. साधारण एवढ्या प्रकारचे मला पक्षी दिसू शकतात जर तुम्ही अर्थात 172 खूपच लकी आहात. काउंट आहे 172. 172 इंडियन ग्रे हॉर्नबिल, म्हणजे इंडियन स्पॉट बिल डक पासून हॉर्नबिल पर्यंत. लेट सी. आता ह्याच्यातले जेवढे दिसतील ना तेवढे मार्क करत जा दादा. ओके. मला असं वाटते मोर दिसेल मला. जबरदस्ती ठेवलंय असं ना. ओ यार, वीडियो में बोल दिया. जबरदस्ती रख. आपल्या गावात पण आहे. ओके. तर हा तो आपला. इथे लिहिलेत इथे लिहिलेत बघ. मोर टाका. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर मोर सापडला तर तो तिथे जाऊन टाकायचा आहे. बाकी कुठे नका टाकू. मोराचं मरण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून जिथे दिसेल तिथे जाऊन मोर टाका. हरियाल दिसण्याचे चान्सेस आहेत. ए कसं जायचं? इकडे नाही जायचंय. इकडे गेलीत ना आपण इकडेच जाऊ. हे काय रे, तिकडे नाही जाऊया तिकडे. मला तर असंच कुठेतरी जायचं होतं. 100% बघ ना यार. मला असं काय वाटतं इथून गाडी सुद्धा आली असती. आजूबाजू झाडं नाही रे, पण आजूबाजू झाडं. वरुण राजाने थोडीशी कृपा दाखवली आज. मस्त वाटते ना वातावरण. 85% वनस्पती जीवन हे समुद्रात आहे. हा काय 85% हे जे वनस्पती जीवन आहे हे समुद्रात आहे. एक्सपिरियन्स लोक का असावी ट्रिपला, तर ह्यामुळे ज्ञानात भर थोडीशी. दादानी आत्ताच राईट साईडला कुठेतरी वाचलं. अरे वा, मला प्रश्न पडला, आपण नक्की योग्य वाटेने चाललोय ना? बरोबर. ओके येताना आज जेवतो. तर पाऊस पडतोय मस्त असा. बाबाची गाडी आहे. मैंने कर्म करे बहुत. चुकीचा निर्णय नाही आहे. चुकीचा निर्णय नाही आहे, म्हणजे निर्णय घेतला नाही असं. 2 माणसं तयारीत आलेली आहेत. 2 माणसं 100% तयारीत. दादाला एक्सपिरियन्स असून दादा तयारीत नाही. म्हणजे साधारण कसं आहे, आम्ही काय विचार केला पावसाळा आहे तर कशाला पाऊस पडेल, म्हणजे असा विचारच नाही केला ना की पावसाळ्यात पाऊस पडेल. आणि हे घे पाणी जे पडतंय ना ते घे. नमस्कार, मी मिलिंद गुणाजी. लटकन ते या कार्यक्रमात आपलं स्वागत करत आहे. आज आम्ही आलो
कर्नाळा बर्ड सँच्युरी आणि कर्नाळा किल्ल्यात गडावर तर ट्रेक चालू झालेला आहे. आमची मंडळी पुढे गेलेली आहे आणि तुम्हाला जर ती यायचं असेल तर तुम्हाला मॅपचा टाकलं तर तुम्हाला लोकेशन येईल आणि इथे आल्यानंतर त्याला पहिलं तिकीट घ्यावं लागतं. त्या तिकिटाची किंमत साधारण 60 रुपये 70 रुपये प्रति माणूस आणि त्याच्यानंतर बॅग चेक होते की काही प्लास्टिक वगैरे घेऊन चाललात का तुम्ही आणि म्हणजे घेऊन जाऊन देतात पण जे नेलं आहे तर हे तसं परत आणायचं इथे काही टाकायचं नाही आहे. तर आम्ही आता चाललो आहे. आमची मंडळी चालली आहे पुढे. ओमकार मयूर दाद्या टॅगी आणि हे असंच काहीतरी जायचं होतं आम्हाला पण पुढे काय होतं सांगतो. पुढे गडावर जाण्यासाठी तुम्हाला एक आणि एकमेव वाट मिळते ती म्हणजे ही पायवाट. पायवाट अर्थातच मातीची असल्याने जास्त काही बांधकाम नसल्याने पावसाळीचे झरे वाहतात आणि त्या घरातून जाताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळतो. पायवाट पाहू शकता तुम्ही आणि जागोजागी अशा काही महत्त्वाचे हे लावलेले आहेत. काय रे दादा? सूचना फलक लावलेले आहेत माहिती देणारे. आणि पावसाने थोडासा उघाड टाकलेला आहे. थोडीशी हां म्हणून थोडं थांबायचं होतं पण असू दे. वरुण राजाने थोडीशी दया दाखवली आहे आणि सूर्य भिजले पण अंडरवेअर नाही भिजले. येस आणि सूर्यनारायण थोड्या वेळाने डोकं काढणार आहे. आम्हाला सुकवण्याचं काम त्याच्याकडे दिलेलं आहे. तर पाहू शकता निसर्गाचा हां गडावर झालेला आहोत. जर 2 मिनटं काही बोललो नाही तर पाण्याचा जो खळखळ आहे तुम्हाला ऐकायला येऊ शकतो. तर पाहू शकता तुम्ही इकडून एक रस्ता आहे इकडून एक रस्ता आहे. तर आम्ही हा निवडला आहे कारण खूप साऱ्या शिळा आहेत तिथे पण एक नंबर ना. कर्नाळा कसं आहे हे मला आधी माहीत नव्हतं. वाट तर लागला वा अरे सॉरी. म्हणजे रस्ता खडतर इझी एकाच टायमाला. हां बरोबर. आमचा एक माणूस आम्हाला लीड करतोय मयूर कैलकर. मी हा प्रेफर करतो थोडासा. ओमकार जरा कॅमेरा हे कर. मी जरा हा रस्ता प्रेफर करतो कारण मला आवडला. या जे शिळांमध्ये पाण्याने मी तसं जे तयार झाले ना तिथून जायलाच माझ्या तुम्ही आता निघून जातो. तर अगर तुला वाटतंय मी पण तिथून आलो पाहिजे की मी इथून गेलो ठीक आहे आलोच. दिस इज व्हेरी नाईस. आणि आमचा कॅमेरामन पण घे तीच वाट पकडतोय त्याला मी कॅप्चर करतो. कुठे हे बरं वाटतं मस्त वाटतं ना. चल इथूनच असा वरती का तिकडे जायचं आहे. जातं हे आपल्याला ना रस्ता नसलेला. चल चल हा इकडून जाऊ. इकडून कॅमेरामॅन नेवर डायज. चल इकडून जायचं की इकडून जायचं. इकडून जायचं. तुम्हाला खूप आवडलं आणि असंच काहीतरी करायचं होतं. बाबूचा थांब. थांब. बाई कॅमेरामॅन. चाललाय पुढे. खूप सारे रस्ते आहेत.
करशील तो एक्सप्लोर भाई. आता मी इथून पण जाऊ शकतो. नाही आता आपण इथून चाललोय पण. हा तर हे तर भाई ऐसा तो नाही चलता भाई. आणि तो बघ कुठून चाललाय. अरे पण येईल आपल्याला बरोबर करते तू सर. आणि बाबू दादा ना मी सही खेलियो. राजासाच्या संक्रांत तोंडासाठी सहस्त्रवधी हिंदवऱ्यांनी भीमतडीची गोडी अख्खी पार केली. लोक ह्या आवाजासाठी येतात कधी कधी, फक्त हा आवाज, पाण्याचा खळखळाट आणि पक्ष्यांची केलेली दगदग एवढ्यासाठी येतात फक्त लांब लांब. एवढा ट्रेक करून चाललं तर म्हणजे शक्की आहे, कठीण आहे थोडासा रस्ता मध्ये मध्ये, पण हे ते सगळं आहे ना वर्थ इट आहे, वर्थ इट. हां तुम्ही तर वरती जायचं तिथे तर काय दिसणार आहे आत्तापासूनच, म्हणजे केली मी भात शीतावरून भाताची परीक्षा करून झाली मी. वरती जे काय असणार आहे ते अविस्मरणीय असणार आहे दाखवूच आम्ही तुम्हाला 100%. कारण आत्ताच वाट दाखव. वा ही पायवाट अशीच चालू झाली तरी चालेल, संपली नाही तरी चालेल, कारण मजा येते, खूप मजा येते. सुंदर बोलते समोरून लोक येतात ते विचारते आवाज कितना आहे, तिथं जाऊन आले त्याच रोड. आम्हाला उलट विचारायला पाहिजे इथून किती आहे. आणि तुम्ही बोलू शकता आपण मगाशी जेव्हा तिकीट काउंटरला जो ग्रुप होता आपण त्यांना गाठलेला आहे. म्हणजे आम्ही टाइमपास करत आलो, फोटो व्हिडिओ करत आलो, पण तरी पण आपण त्यांना गाठलो. म्हणजे एक तर ते स्लो चालतं तिथे, नाही तर आपण फास्ट आहे. आपण फास्ट आलोय, 100%. आपण तर फास्ट ना आलोय, कारण आपण सागर दादा दिसत नाहीये, सागरला गेला. पोचलाय डोक्याला. काका होते ते दगडावर बसलेले ना, आणि आता आम्ही ह्याला पण फोटो काढत होतो, जाऊन बसले प्रॉपर, आणि आम्हाला विचारतात फोटो काढायचा आहे. मिळलं नाही तुम्ही काढा. नाही ना आम्हाला फोटो नाही काढायचा, आम्हाला बसायचं आहे, तुम्ही काढा फोटो. बसायला दगडावर एक नंबर. ते असं असं करतात ते. आपल्याला अजून तेच बोललो, आपला माणूस कुठे राहिला, त्याला घेऊन आलो, जमला काय दादा हे आहे तुझा कॅमेरा फोकस नाही होत आहे. हाऊ यू फीलिंग? गुड. येस गुड राईट. आता आपल्याला एक मिनिट. नमस्कार, मी बुलिंदा मिळाली लटकंती या कार्यक्रमात आपलं बरंच स्वागत करत आहे. आपण बराचसा ट्रेक कवर केलेला आहे, एवढा जवळ आपण बराचसा ट्रेक कवर केलेला आहे, आणि आपल्याला शेवटचा टप्पा कवर करायचा आहे, जो आपल्याला थंब दिसत होता आपण येताना दाखवत होतो, अंगठा. तर त्याला मराठीत आम्ही अजून काय बोलायचं असं ठरवत होतो, तर आपण त्याला बालेकिल्ला असं म्हणणार आहोत. तर आपल्याला तो ट्रेक आता पुढे दिसणार आहे. एकाच त्याबद्दल एक माणूस जाईल एवढाच ट्रेक आहे, त्यामुळे आम्ही आमचा पूर्ण ग्रुप येईपर्यंत थांबलो होतो, आणि थोडासा बाकीच्या ग्रुपमध्ये डिस्टन्स टाकून आपण जाणार आहोत, कारण एकाच माणसाला जाण्याची वाट आहे. पाहूया तिथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे, काही त्याला पर्यायी रस्ता नाही. वरती जाण्यासाठी पण पर्यायी रस्ता नाही आहे. तुम्हाला खात असेल तर तुम्ही बाजूनी रोप वगैरे ठोकून जाऊ शकता. बाकी तिथे काही इलेक्ट्रॉनिक वगैरेचा काही विषय आहे नाही. तुमच्या असेल तर तुम्ही जाऊ शकता, आमच्या तर नाही आहे सध्या. आमची जाताना मोडणार आहे असं वाटतंय. अरे पण आता आपण ट्रेकच्या दिशेने वळतो. त्यातल्या आपण किती आलोय, किती आलो रे. बराच आलो. आणि आता विचार कर फक्त, तो जो झरा होता सकाळी पहिल्याच एंट्रीला, हा. तिथे आपण लेफ्ट न घेता राईटला आलो, हां
तिथे आपण जर लेफ्टला गेलो असतो अजून टाइम झाला असता. हा, तर जरा कॅमेरा काय मस्त सीन आलेला हा. तुझा आलाय माझा. ओके तू बोललास तरी चालेल, नाही बोललास तरी चालेल. ओके ओके ठीक आहे. ते आपण कट करू रे, शॉर्ट्स मिळतील. तर ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, ज्या ट्रेकची आतुरतेने वाट बघत होतो, तो म्हणजे धुक्यात लपलेला अंगठा. आणि तो विजिबल तर होत नाही, धुक्यात दिसायला लागलाय, चाहूल लागायला लागली आहे. आम्ही जवळपास पोचणारच आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही हे पहा. ढगांची चादर अंगावर ओढून निसर्गाचा आस्वाद घेत चेहऱ्यावरून तुम्हाला थकलेला वाटत नसेल माणूस, प्रफुल्लित, अजूनही प्रफुल्लित. काय वाटतंय मयू? मस्त वाटतंय. एका शब्दात उत्तरे द्या. हा? मस्त आहे मस्त आहे. येस 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 येस. व्हिडिओ थांबणार नाहीये, आम्ही चालतच राहणार आहोत. पाहत राहा. ओ ते हे आहे ना आपल्याकडे, काय रे आपल्याकडे आहे काय? काढ काढ भाई. तर येस द स्पॉट. इथे आपल्याला फोटोजच काढायचे आहेत. आणि हाच तो रस्ता आपल्याला, हे बघा इथेच आहे. माझं बोट आहे ना तिथेच कुठेतरी आहे, पण ते ढगांच्या चादरीनी झाकून घेतलेलं आहे. स्वतःवर पांघरूण ओढून घेतलेलं आहे त्यांनी, की आम्ही तिथे जाऊनच दिसणार. अँड अजून एक शस्त्र बाहेर निघालेला आहे. दिस इज, काय बोलतोस, व्हिडिओ काढायची. एक चैन लावण्याचा प्रयत्न चालू आहे. बरंच काय करत आहे येस. अरे बाय 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 बाई, उतरते ही असे. तुझी मी कॅन्डिडला आलो आणि तेवढ्यात तुझं पाय सटकलं. तेच करायचं होतं पण मला. असाच सटकतो बाई. नाही पण मला तेच करत होतं, बाय सरकवतच होता. तुला समजलं नाही? महेश कैलकर, अनुराग मोहिते, सागर गावंड, ओंकार कैलकर आणि मी स्वतः कॅमेरामन ऋत्विज राऊत. आमचे कॅमेरामन चेंज होत राहतात आणि आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचणारच आहोत असं मला वाटतंय. वाव. आणि आता तुम्ही कितीही खाली बघण्याचा प्रयत्न, WOW कॅपिटल डब्ल्यू WAV. वाव. काय नाही थांब. ला काना वा वाव. ते वाव नाही आहे, अर्धा व ला ह ला काना. वाव. वंडरफुल. WNDOR. किंडा गाठण सुरू झालं बँडी. पावसाळ्यातच आपल्याला कुठे ना कुठे झालं 100%. आणि हा आर्टिफिशियल पाऊस, बिनमोसम ग्रीन बॉसम मरसात शी टॅगी कॅप्चर. आता काय मंडी आले बाबू. जरा ही इंस्टाग्राम युक्त व्हिडिओ साठी हा पोर्ट्रेट मोड ठेवलाय मी. काय वाटतंय सागरदा, साधारण किती वेळात पोहोचू आपण? काय बरं झालं माहित नव्हतं कर्नाटक कसं आहे, नाही तर खरंच नसतो आलो. पण वरती आहे रे. नाही म्हणजे कसं माहितीये, ज्या उत्साहाने मी सकाळी उठलो होतो, एकतर मी उठलो नव्हतो. म्हणजे अच्छा अच्छा. कहना क्या चाहते हो? क्या बक रहे हो? ये क्या बक रहे हो? नाही नाही ते एकदाच भाई. अरे तू विचार कर, ग्रुप मध्ये म्हणजे अनोळखी माणूस हसतो आणि विचार करतो काय बोललाय भाई. और मायनस. आणि सुदैवानं ते कॅप्चर झालंय. वाह. इस छोटे छोटे लम्हों के लिए तो जीते हैं हम. नहीं इसलिए तो जिंदा हो तुम. काय ते जिंदा हो तुम काय रे? दिल में अगर काहीतरी लेके
दिल में अगर धडकन हो रही है तो जिंदा होतो प्रॅक्टिकली बोलत झालं तर. नाही तर काय आठवत नाही. दिल में अगर काहीतरी आता कर. तर खरा ट्रेक हा आता चालू झालेला आहे. खरोखर ट्रेक आहे बघा ना, तिथे तुम्हाला दिसत असेल. येस ओके सावकाश आहे. हो रे, मला तेच करावे. काय आलं काय आलं कुठं आहे छोट वाव काय चढायचं आहे वाव खरं खरं रे. बघ कसा गेला बघ. ही, पटकन. सर मी सगळ्यांना जाताना घेणार मग. मी पण जातो सर. असं घेतलंय तुला मी. चल चल. सगीचा ओ माय गॉड. तुम्हाला मी एक क्वेश्चन, जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल, त्याच्यानंतर स्वर्गात जायला काय माहित नाही, पण तुम्हाला जायचं असेल कुठे वरतीच साधारण अजून, तर दाखव परत. सटकलो हां की स्वर्गात. तसं पण आता तुम्ही आर्टिफिशियली स्वर्गातच आहात, पण तुम्हाला खऱ्या स्वर्गात जायचं असेल तर तुम्हाला पुण्य करावे लागतील. दुसरं काय ऑप्शन नाही. वाह 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 वाह. वीडियो रुकना नहीं चाहिए, वीडियो रुकना नहीं चाहिए. उन्हाचे चांदणे बऱ्यात सांडले. डावच नाही रे, धुक्याचं काहीतरी गाणं पाहिजे. मुक्याने बोलले धुक्या. या नको ते. थांब गाणं गातो थांब. कुठलं रे? हे वीडियो रुकना नहीं चाहिए, वीडियो. थांब. ते बघ चेटकिड आले. चेटकिड ते बघ. तू वरती आहे ना, वरती बघे ना. वरती बघतो बघे. असं काय होतं? ते बोल ना. हे बोल ना. ऊंची ऊंची दीवारों को. थांब तसं नाही, असं लांग. तो नाचतोय ते साथ कंग. ऊंची ऊंची दीवारों को लांगे क्या ना पड़ेगा वो साथ कंग. नाही. कुठलं रे? मी कुठलं तरी गाणं बोलत होतो. कुठलं बोलत होते? वा. तो पण दरवाजा आहे तिथे. अरे बाप रे. ही खेळा ही खेळ आहे. ही खेळ आहे. दाद्या ससुर. तुझे बोलू. Bro said I know the spot. असं तो असं काहीतरी असं मला मध्ये. तो असा बघड तो कसा नसतो बघड. तो हा धर्मेंद्र कसा असता, असं कसा त्याच्यात पण आहे. एक मिनिट झालं ब्लॉग मध्ये सांगा आपण कशाबद्दल बोलतोय ते. हो ते थांबा confuse होतील. सगळी कर ना जरा ॲटिट्यूड मध्ये. ब्रो नोज द स्पॉट. ब्रो सेड मी ही. असं बोलतो. व्हिडिओ चालू आहे बाई. हा थांब. Bro said I know the spot. The spot. This is the end. डेस्टिनेशन एवढंच लांब आहे फक्त. हा गेट आय थिंक येस. जिंकलो. जवळपास पोचलोच ऑलमोस्ट. If one of y'all say some silly ass name, this whole class is gonna feel my rap. See the rap. Let's go. Enemies ahead. Uy. भाई तू मला सांगतस
हे असं लहानपणी करायचो. व्हिडिओ रुकना नाही चाहिए. व्हिडिओ रुकना नाही चाहिए, समजलं ना? कोण आहे? मला तो डोक्यातच राहिलंय रे. वाव, दरवाजा बघ. व्हिडिओ रुकना नहीं चाहिए. करण्याची नवीन स्टाईल मी इन्व्हेंट केली. दाद्या स्टाईल. गरज नाहीये अशी चालायची. स्टाइल में रहने का गॉगल लगा के उल्टा टोपी टिका के. चलो. काय खुश होते. दीवारों को लांग के आना पडेगा. इथे आल्यावर हे गाणं आठवतं तुला? लाज वाटायला पाहिजे. मला मी आपल्या जुन्या आर्किटेक्चरची एक अद्भुत कला दाखवतो. फॉलो करू. आपण चाललोय. पुरा टॅलेंट आहे. फिरत्या जागा नाही भाई, माझ्याकडे पुरा टॅलेंट आहे भाई. सुरुवात केली ना 4-5 दिवस हातात होय 100%. आणि आपल्याला जे धुक्यातून दिसत नव्हतं ते हे आहे. आणि लेजिट आपण तिथे जाऊ शकत नाही. हे मोठं दुःख. काय ह्याच्यावरती लेजिट वैशू लव अनिकेत नाही काहीतरी यू वरून त्याला डिकोड कर. चायला वैश. बघ वैशू आणि अरे यू वरून काहीतरी आहे. हो, मग घे ना, तुला काय लागलं? वैशू 4.5 ग्रॅम काहीतरी घेतलं होतं त्याच्याकडून. ते मला परत एवढं कोण गेलो तरी ते लिहायला. वैशू लव युनिकॉर्न असं काहीतरी लिहिलंय. वरती जाता येईल आपल्याला? उत्कर्ष नाही. मग वैशू कशी गेली भेंडी? वैशू गेली तर आपण का नाही जाऊ शकत? Bro said I know the spot. The spot. दादा उतरतानाचा काय अनुभव तुला? काय बोलावं असं वाटतंय उतरताना? अरे नाही काय नाही उतरावंच वाटतं. अबू उतरतानाचा आपला काय अनुभव आहे? उतरतानाचा अनुभव खूपच त्रासदायक आहे थोडासा, कारण इथे ना स्लिपरी आहे. चढताना काय वाटलं नाही, पण उतरताना सुख 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 सगळं घेतलं. 360. बापरे नको, मी घेतोय 360. येऊ तर आम्ही कर्नाळ्यावरून कधीच निघालोय, जवळपास 1:15 वाजता वगैरे निघालो. मग पनवेलला दादाचं काम होतं. पनवेलला आम्ही जेवलो. दादाचं बेलापूरला काम होतं, ते झालं आणि आम्ही आता निघालो तिथून. आणि आमचे इंटरनॅशनल ड्रायव्हर सागर गावण यांनी काय केलं सांगा? काय केलं? एक्सप्रेसला टाकली गाडी डायरेक्ट आपल्या मुंबई सातारा हायवे. शिस्त पाळा, लेनची शिस्त पाळा. आणि आता आमचा एक्झिट आहे खालापूरला डायरेक्ट, म्हणून आम्ही पेड मार्गे जाणार. 5 वाजेपर्यंत घरी पोहोचलो असतो. हो, पण आता आपल्याला पोचायला वाजणार आहेत 6. हेच सांगायचं होतं. हेच सांगायचं. त्याच्यापेक्षा जास्त टोल भरायला लागला आपल्याला लवकर तिथं एक्झिटला आपल्याला टोल भरायला लागणार. आपण सांगू ना चुकून चढलो म्हणून. चालू शकता आपल्याला. गलती हो गया गलती हो गया भाई. तो काठी खात होतो. नाही बघ काय झालं, दाद्या झोपला, हा पण झोपला. आमचा दोघांचा कॅटच वेगळा आहे बाई. आणि मी फक्त बोललो की लेनची शिस्त पाळत. एवढ्यात
मयूर दादा उठला, मग तो बोलला ही खेळा आहे एक्सप्रेस पे खेळा आहे. बाप रे बाप. तर आता आम्हाला 1 तास अजून लेट होणार आहे, पण ठीक आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आता बोलावं. सॅगीला पण गाडी चालवायचा कंटाळा नाही, आणि दादाची थोडीशी चल आता गेला पाठी गेला. तर आम्हाला डिवायडर सापडलेला आहे. डिवायडर आपल्याला सापडलेला आहे मस्त पैकी. तर आम्ही आता तिथूनच ट्राय करायचं बघतोय. सर्व्हिस लेन मधून उलटी मारून तर आम्ही बघतो पुढे काय होतंय. तिथूनच एक्झिट घेतोय की खालापर्यंत घ्यावं लागतंय टॅक्सी. पण तिथून आपल्याला एक्झिट. तर जो कट आहे तो थोडा मागे आहे, आणि आम्ही आमचा इंटरनॅशनल ड्रायव्हर मागेच चालले. लेजिट रिव्हर्स गाडी, लेजिट रिव्हर्स गाडी. मी तुम्हाला 1 मिनिट थांब दाखवतो. थोडं हागलेलं साफ करण्याची कोशिश. कोणी तो पुढचा नाही सागर ना एकटाच नाहीये, मला असं वाटतं. तो पुढचा रिट्सवाला आहे, त्याला पण मागे यायचंय. काय चुकून मुंबई सातारा हायवेला टाकली गाडी, आणि आम्ही आता रिवर्स चाललोय. आपला कट जवळपास इथे आहे कुठेतरी. येस पिवळ्या कलरचा बॅनर. येस दुसरा वाला दुसरा वाला, सॉरी 2 नंबर वाला. येस तो. इट इज ओके. दाद्या किती लांब अजून? काय वाटतं तुला? चुका होतात ना दाद्या? चुका होतात. तू झोपलास तू. अरे नाही, मला माहिती नव्हतं तिथून एक्झिट घ्यायचं आपल्याला. मी अक्षरशः कुठल्या आणि ते जाऊ दे, मी विचार होते एवढा भारी रोड कधी झाला. वाया भारल्या हो कसल्या कारणांच्या. आता घेऊ परत 200 बंदा. थांब तिथं पेन इकडे घ्यायचे पेजारीला. आता 500 पण घेऊ. आता 500 पण घेऊ. 500 200 पण जाम भरले.